ईशा, काय झालं? एवढा कसला गहन विचार करतेस? सर, मला त्या सगळ्यांचे आनंदी चेहरे डोळ्यासमोरूनच जात नाहीयेत. दुसऱ्याला आनंद देण्यात किती आनंद असतो ना. आणि हे मला फक्त तुमच्यामुळे कळलं. म्हणजे बघा ना सर, त्यांना काय हवं होतं आपल्याकडून? आपला थोडासा वेळ, 4 प्रेमाचे शब्द, 4 काळजीचे शब्द, एवढंच. आणि हेच तर खूप दुर्मिळ होत चाललं ना ईशा. लोकांकडे पैसा आहे पण प्रेम नाही, काळजी आहे पण वेळ नाही. आणि एवढीच तर गरज आहे या लोकांची का? माझं नशीब खूप थोर आहे. मला तुमच्यासारखी व्यक्ती भेटली. तू वेडी आहेस का ईशा? सर नाही, मी खरंच बोलते. सर, तुमच्यामुळे मला आयुष्याची दुसरी बाजू कळली. मी असं काहीही वेगळं केलं नाहीये ईशा. सर, मला माहित होतं की तुम्ही हेच म्हणणार आहात. त्या आजी आजोबांच्या डोळ्यात मी आज जे काही बघितलंय ते मी कधीच नाही विसरू शकणार. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, बस इतकंच. यात मोठेपणा काही नाही, फक्त माणूस घ्या बस. रिक्षाचे पैसे सार्थकी लागले आपले. निमकर, मला नेहमी वाटायचं आपण ना खूप श्रीमंत व्हायला पाहिजे, म्हणजे लंडनला जाता येईल, हाऊस माऊस करता येईल. श्रीमंत लोकांचं बरं असतं ना, कितीही खर्च करता येतो, कुणाला हिशोब द्यायची वेळ नाही. पण आज विक्रांत सरांकडे बघून वाटलं खरे श्रीमंत तर तेच आहेत. बघा ना, त्यांना शक्य असतं ना तर त्यांना 5 स्टार हॉटेल सुद्धा काढता आलं असतं, पण त्यांनी वृद्धाश्रम काढलं. हे आपल्या बिझनेस मधून लोकांना लोबाडायचं आणि मग नंतर हे असं काहीतरी विधायक काम केल्याचा आव आणायचा. बोलले अहो, आश्रमातल्या लोकांचा किती जीव आहे त्यांच्यावर. विक्रांत सर वेगळे आहेत बर का. आपल्याशी वागताना सुद्धा त्यांची श्रीमंती कधी मध्ये आणून दिली नाही त्यांनी. ऐकताय ना? अहो, काय म्हणतेय मी, तुम्ही माझे डोळे उघडायला गेला होतात ना, तुमचेच डोळे उघडले असतील आता. काय म्हणायचंय काय तुला? तुम्ही काय म्हणाला होतात? विक्रांत सर ईशाला 5 स्टार हॉटेल मध्ये घेऊन जातील. झालं काय? आता तुमचेच डोळे उघडले असतील. झालं काय आता? बोला बोला. बोलणारच आहे मी, समजलं ना. आणि तू आहे ना अशी नेहमीसारखी हुरळून जाऊ नकोस. आणि विक्रांत सर किती ग्रेट आहेत, काय होईस आपल्या. हुरळून जाऊ नकोस म्हणे. अहो, काय बोलणार आहात तुम्ही? हा, सांगा ना, काय बोलणार आहात? ते वृद्धांना जीव लावतायत हे खोटं वाटतंय का? त्यांना आनंद देतायत हे खोटं वाटतंय? सांगा ना, काय खोटं वाटतंय तुम्हाला? खोटच आहे हे सगळं. नाटकं आहेत सगळी, नाटकं. हो निमकर, असं काय करताय तुम्ही? आल्यापासून नुसती त्या सरंजामेच्या नावाची आरती ओवाळतीयस तू. अगं, त्यांनाही हेच हवं असतं. तू अशी फसलीस ना, तशीच ईशा पण फसली आहे आणि यापुढेही फसणार आहे. बघत होतो ना मी तिथे, किती भारावून गेली होती बिचारी. हे 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 अशी माणसं असतात ना, ही तुमच्यासारखी भोळे माणसं शोधतच असतात टार्गेट करायला. काहीही बोलायचं, बोलायचं म्हणून बोलायचं. पुष्पा, अगं त्यांची दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात ग. काय ना निमकर, एकदा आता विक्रांत सरांना विरोध करायचा म्हटलं ना की तुम्ही करणार. त्यांना नकार द्यायचा आहे ना, हे तुम्ही ठरवलंय ना, मग तुम्ही देणारच. कारण तुमची चूक झाली आहे, तुम्ही कबूल करणारच नाही. अरे
काय चुकलंय? काय चुकलंय माझं सांग ना. विक्रांत सरांच्या चांगुलपणाकडे तुम्ही पाठ फिरवताय ना, हे चुकतंय तुमचं. त्यांना उगाच विरोध करताय, हे चुकतंय तुमचं. काही चुकत नाहीये माझं. हे घर माझं आहे, माझं. आणि इथे मी म्हणेल ना तेच होणार आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा सगळे निर्णय मीच घेणार आहे. मला योग्य नाही वाटलं तर मी नकारच देणार. आणि ह्याच्यात कुणीही मध्ये बोलायचं नाही, लक्षात ठेवा. हो, घर तुमचं, निर्णय तुमचे, मुलगी तुमची, माझं काहीच नाहीये ना. मी असं म्हटलंय का? हो, कर्तृत्व म्हणे कर्तृत्व. लग्न करून इथे आले होते ना, तेव्हा दुकानाचे मालक होतात तुम्ही, आणि आता त्याच दुकानात नोकर म्हणून काम करताय. हे कर्तृत्व तुमचं. मला सांगताय काय सुख दिलं तुम्ही? हा, काय सुख दिलं मला? हॉटेलमध्ये जायचं तर कुठे जायचं? मिलन मध्ये जायचं. छोटी छोटी स्वप्न बघायची नाही तो आम्ही. का? कारण ती पूर्ण होणारच नाही कधी, माहितीये आम्हाला. माझं सोडाच हो, माझं सोडाच. अर्ध वय झालं माझं आता. मुलीला तिचं काय, तिला काय दिलं तुम्ही? हे दारिद्र्य. तिने स्वप्न बघायची नाही, आणि स्वप्न बघितली तर कुठली बघायची? मला ना 10,000ची नोकरी लागू देत. ही स्वप्न. अहो विक्रांत सर किती काळजी करतात तिची, तुम्हाला दिसत नाही का? ती म्हणेल ते, जे काय मागेल ते तिला आणून देतात. तिचं खरंच प्रेम आहे त्यांच्यावर, आणि त्यांचंही तिच्यावर इतकं प्रेम आहे. लग्नासाठी 4 पैसे गोळा केले, कर्ज घ्यावं लागतंय तुम्हाला. तिच्या भल्यासाठी तुम्ही काही करताय? काय दाखवणार तिला? पुढचं आयुष्य काय देणार? दारिद्र्य. काय केलं काय तुम्ही एक बाप म्हणून? कर्तृत्व म्हणे. काय केलं काय तुम्ही एक बाप म्हणून? अशी पाठ फिरून काही होणार नाहीये नेमकर. कर्तृत्वाविषयी बोलताय, त्याच्यासाठी ना वागावं लागतं तसं. विक्रांत सरांकडनं एवढं तरी शिका. येते सर. थांब थांब. हे सर केक. आपण तिकडे सगळ्यांबरोबर आनंद साजरा केला. तुझ्या घरी येऊन आनंद साजरा करायला मलाही आवडला असतं, पण आता तुझ्या घरचं वातावरण फारसं बरं नाहीये. त्यामुळे तू हा केक घेऊन जा आणि आई वडिलांबरोबर ख्रिसमस सेलिब्रेट कर. बस, काही बोलू नकोस. आणि आभार प्रदर्शन तर अजिबात नको. हे धर. येते सर. आई, ए आई, आई, आई अगं. आई, हं? काय झालं? आणि तू रडतेस? शमी, मूर्ख आहे ग, खूप खूप मूर्ख आहे. अगं, बाबा कुठे आहेत? बाहेर गेलेत. बाहेर म्हणजे? माहित नाही, माझ्यावर चिडून बाहेर गेलेत. तू मला सांगशील का काय झालंय? नाही तर मला कसं कळणार? आज विक्रांत सर तुला क्रिसमस साठी बाहेर घेऊन जाणार होते ना, तेव्हा आम्ही ठरवलं की त्यांच्या मागे जायचं. काय? हो, इथं वृद्धाश्रम आहे. तुम्ही म्हणाला आता 5 स्टार हॉटेल मध्ये जाणार आहे. विक्रांत सरंजामेंचा फोटो इथे कसा काय? म्हणजे हो, म्हणजे काय, त्यांनीच हा आश्रम सुरू केले. त्यांच्यासारखा देव माणूस शोधूनही सापडणार नाही.
आल्यापासून नुसती त्या सरंजामेच्या नावाची आरती ओवाळतीयस तू. अगं त्यांनाही हेच हवं असतं. तू अशी फसलीस ना तशीच ईशा पण फसली आहे आणि यापुढे फसणार आहे. आपल्या आयुष्यात दारिद्र्यात घालवलं जातं तिचं घालवा. काय केलं काय तुम्ही एक बाप म्हणून? आणि वाटेल ते बोलले त्यांना, वाटेल ते बोलले. आई अगं तुला बाबांची आत्ताची मनस्थिती माहितीये ना, मग अगं असं असताना त्यांना समजून घे, तू सोडून तू. अगं ईशा, कोणी मुद्दामून करतं का ग? आता निघाले शब्द तोंडातून आणि गेलेला शब्द काय परत येतो का? तू तू थांब. The number you have called is currently out of coverage area. Please try again later. नाही लागत आहे ना फोन. कुठे गेले असतील ग हे? बरं आई थांब, तू घाबरू नकोस. मी असं करते, मी बाहेर जाऊन शोधते बाबांना आजूबाजूला. तू इथेच थांब आणि बाबा जर परत आले तर मला फोन करून लगेच कळव. ईशा, अगं मी गेले नसेन का? मी जाऊन आले, बाबा कुठेच दिसत नाहीयेत का? कुठे गेले असतील बाबा? कुठे गेले असतील बाबा? जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए. जिंदगी कैसी है पहेली हाय, निमकर कभी ये हंसाए, काहीतरी घेऊन आले वाटते ते. कधी रुलाए. पितात होते कधी कधी, पण सध्या त्यांच्या आयुष्यात जे काही चाललंय ना. असं काय चाललं? मला नाही माहित काय, त्याची पोरगी तर शरंजामीच्या नादाला लागली. बाप्पा, असं ऐकलं होतं मी कधी मध्ये, पण वेळ इथपर्यंत येईल असं वाटलं नाही मला. तो दुप्पट व्हायचा आहे ना, त्यामुळे हे प्यायला लागलेत निमकर. जिंदगी. ए हॅलो, अरे कोण आहे तिकडं? असं बघायचं नाही इकडे. काय प्रॉब्लेम आहे? काय बघायचं नाही, बघायचं नाही, बघायचं नाही. बघितलं ना त्रास होतो, फार त्रास होतो माझ्यासारखा. निमकर तुम्हाला जास्त झाली. आय एम अरुण निमकर. आय एम ओके, आय एम ओके. सांभाळा जरा, सांभाळा स्वतःला निमकर. काय सांभाळा स्वतःला? सांभाळण्यासारखं काय राहिलं आता? गेलं, सगळं गेलं. काय केलं? बोलायचं नाही. मला सांगू नका. नाही. सगळं गेलं, सगळं गेलं. चला सोडतो तुम्हाला. डोंट टच, नो टच. एक्सक्यूज मी, आय एम अरुण निमकर. आय एम अरुण निमकर. ओके. निमकर मी सोडते तुम्हाला घरी. काय कशाला सोडते घरी? कशाला सोडू घरी? मी जाईन घरी. माझं घर आहे. घर, घरी बायको आहे. बायको माझी, माझी पोरगी आहे. माझी पोरगी सांभाळून मी काही करू शकलो नाही आयुष्यात. पण सांभाळून जा. मला काही सांभाळता येत नाही, पण मी घरी जाऊ शकतो. आय एम अरुण निमकर. माझी पोरगी पहेली हाय. त्या शरंजामेने वाटोळ केला निमकरच्या. मग काय, पोरीने गुण उधळले आणि बिचारा निमकरला टेन्शन दे. लागला का ग फोन? आई स्विच ऑफ येतोय. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी हंसाए कभी रुलाए. जिंदगी कैसी है पहेली. निमकर, येस येस, आय एम निमकर. आय एम अरुण निमकर. जेव्हा आयुष्यात काही करायला जमलं नाही
तो मी नेमकं राईट राईट यू आर राईट. बाबा बाबा तुम्ही खुर्चीवर बसा, मी लिंबू पाणी आणते. नको. तुम्ही कशा करता एवढं सगळं करता माझ्यासाठी? ईशा मॅडम मॅडम बाबा ईशा मॅडम म्हटलेलं चालतं ना तुम्हाला का? मग मी काय म्हणू? मिसेस सरंजामे मॅडम म्हणू? बाबा बोला बोला, तुम्ही बोला की काय, मी ऐकतो. बाबा म्हणजे काय, मी सगळ्यांचंच ऐकतो, सगळ्यांचं ऐकतो. आमचं काय, अरे नोकराची जात आहे आमची. मालकासमोर आयुष्यभर मुंडी खाली घालून उभं राहायचं, असं मान खाली घालून. हे बघ रे, ईशा मॅडम सरंजामे मॅडम माझी मान खाली. काय करताय तुम्ही? नेमकं काय आहे? चुकलं का काही आमचं? चुकलं माझं काही चुकलं? काही चुकलं असेल तर माफ करा मॅडम. अहो नेमकं असं काय करताय? काय करतोय? काय करत नाही, काही केलं नाही. मला काय करता काही काही करता नाही आलं, मला आयुष्यात काही करता आलं नाही. आता काय करणार आहे मी? दुकान होतं हातचं, माझं दुकान गेलं हातातून. त्याच दुकानात नोकरी मी आज माझ्याच दुकानात. अहो नेमकं राहो, मी रागाच्या भरात काहीतरी बोलून गेले, तुम्ही एवढं काय मनाला लावून घेतलं? तसं काही चुकलं का आमचं? काही माझं काही चुकलं का? म्हणजे हा, अरे हो, राजनंदिनी साडीच्या हेड उभ्या आहे तिथं, विसरलो मी. याने सलाम करायचा राहिला. सलाम सलाम मॅडम. बाबा काय बोलताय तुम्ही? बाबा कुठला बाबा ग? कुठला बाबा? बाबा तुम्ही बाबा काय मुलगी मी. काय केलं मी मुलीसाठी आयुष्यात? है ना, मी माझ्या मुलीसाठी काय केलंय? काय नाही केलं, शून्य केलं, झिरो. नाही काही नाही, नोकर माणूस झालो साधा. काही नाही, काही काम धंदा केलं आयुष्यात, काही कमवलं नाही. अरे काय काय केक 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 महाग महाग आहे केक. अरे सरंजामींनी दिलाय का हा केक? अरुण निमकर, तू मला दरिद्रीत राहणार आयुष्यभर. अरे एवढा केक भारी खरेदी करायला पैसे पाहिजे, माणूस मोठा पाहिजे, श्रीमंत पाहिजे. हा, माणूस मोठा श्रीमंत, केक मोठा श्रीमंत. अरे एवढं भारी केक माझ्या हातून पडला. सॉरी तरी चूक झाली आमची. बाबा नका बोलू असं. एवढा भारी वाया नाही घालायचं केक. हा अहो नेमकर काय करताय तुम्ही? हे एवढा केक भारी. उठा तुम्ही, उठा. भारी केक खायचं तर मग कमाल पाहिजे पैसे. आपल्याला काय आयुष्यात काही जमलं नाही, नोकर माणूस आपण. आपल्याला काय मी काही केलं पोरीसाठी, काही केलं नाही, आयुष्यभर काही केलं नाही. तुझं